ते जे म्हणतात की भाई अगर तुम कहीं जा रहे हो तो मंजिल पे ध्यान मत दो, रास्ते का मजा लो. ते तसं झालं की 2-2 सिरीज ड्रॉ झाली, पण ही टेस्ट सिरीज मला बेस्ट वाटते माझ्या आयुष्यातली. बघायला तुला एवढी मजा आली. आणि पाचही मॅच शेवटच्या दिवसापर्यंत गेले. पाचही मॅच शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक क्रुशल मोमेंटला कोणी ना कोणीतरी स्टेप अप केलंय. फक्त इंडियासाठी नाही म्हणत, इंग्लंडच्या साईडने पण तेवढे चांगले खेळले गेलेले. सो ओव्हरऑल क्रिकेटसाठी ही सिरीज खूप जास्त फायदेशीर होती. कुठलीच मॅच तू दुसऱ्या दिवशी सांगू शकत नव्हतास की ही मॅच इकडेच जाईल तिकडेच जाईल, आणि जर तू सांगितलंस त्याच्या दुसऱ्या उलट्या दिवशी व्हायचं. जेव्हा की इंग्लंडमध्ये मॅचेस 3 दिवसात आणि 2 दिवसात संपतात भाई, 4 दिवसात 50-50 रन्सवर टीम्स ऑल आउट होऊ शकतात. पण या सिरीजला तसं नाही झालं. ऑब्व्हियसली त्यातल्या कंडिशन्स पण थोड्या ड्राय होत्या नॉर्मली ज्या असतात त्याच्यापेक्षा. पिच पण थोडे वेगळे होते अनलाईक शेवटच्या मॅचला जसं होतं. सो आय गेस दिस इज द ब्युटी ऑफ टेस्ट क्रिकेट. आणि या व्हिडिओमध्ये मी पुन्हा हे सांगेन, जे मी गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगेन, जय शहाचं मध्ये जे आलेलं की टेस्ट क्रिकेट 4 दिवसाचं करूया, ते आज शुभमन गिलने पण बोलून दाखवलं की टेस्ट क्रिकेट इज द अल्टिमेट फॉर्म ऑफ क्रिकेट. तो जसा आहे तसाच ठेवला पाहिजे, त्यात झट काही बदल नाही केला पाहिजे. 4 दिवसाची असली असती तर तो हे बोलला, जर 4 दिवसाच्या मॅचेस असल्या असत्या तर 5ही मॅच ड्रॉ झाल्या असत्या. करेक्ट. एका पण मॅचचा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळाला नसता. सो टेस्ट क्रिकेट जसं आहे तसंच ठेवलं पाहिजे.